सो आज आपण चालू करतोय डव थेरी. काल जसं सांगितलं मी की हे जे डव म्हणून होते ते एवढे ट्रेडिंग मध्ये फेमस आहे की त्यांच्या नावाने एक स्वतंत्र असा इंडेक्स तयार करण्यात आलाय की ज्याला त्यांचं नाव देण्यात आलंय. जे अमेरिकेतला एक इंडेक्स आहे तो त्यांच्या नावाने आहे. सो ते एवढे फेमस का बरं आहे, त्यांचं नाव एवढं प्रसिद्ध का बरं झालं, तर त्याचं कारण त्यांनी जी थेरी मांडली ती आहे. तर ती थेरी काय होती, तर सगळ्यात पहिलं त्यांनी एक प्रिन्सिपल सांगितला. तो प्रिन्सिपल म्हणजे मार्केट ऍक्शन्स किंवा मार्केट प्राइस डिस्काउंट एव्हरीथिंग, ज्याला गुजराती लोक म्हणतात प्राइस भगवानचे, भाव भगवानचे, प्राइस इज अल्टिमेट. आपण ऐकलं असतं भाव भगवानचे. त्याच्यामुळे चार्टवरती जे काही दिसतं ते सगळ्यात महत्वाचं असतं. आणि हे मग खरं आहे का, तर येस, हे खरं आहे. समजा इलेक्शन होत आहेत, तर इलेक्शनचा परिणाम चार्टवरती होतो, वेगवेगळ्या स्टॉकवरती होतो, त्याच्या प्राइजेसवरती होतो. जर कोणी आजारी पडला, एखादा डायरेक्टर वगैरे आजारी पडला, एखाद्याची डेथ झाली, त्याचा परिणाम प्राइस वरती होतो. जर कुठे काही नॅचरल कॅलॅमिटी झाल्यात, भूकंप, पूर आले, त्याचा पण परिणाम ह्या सगळ्या स्टॉकच्या प्राइस वरती होतो. ओव्हरऑल इंडेक्सचा पण परिणाम स्टॉकवरती होतो, इंडिव्हिज्युअल स्टॉकवरती होतो. एखाद्या कंपनीचा परफॉर्मन्स जर चांगला असेल तर त्याचा चांगला परिणाम प्राइस वरती होतो. एखाद्या कंपनीचा परफॉर्मन्स चांगला नसेल तर त्याचा निगेटिव्ह इम्पॅक्ट त्या चार्टवरती होतो. म्हणजे जे काही घडतंय आजूबाजूला त्या प्रत्येक गोष्टीचा परिणाम चार्टच्या प्राइस मध्ये होतो. आणि मोस्ट ऑफ द टाइम चार्टवरती हे आपल्याला अगोदरच आपल्याला दिसतं की एखादा स्टॉक खाली पडणार आहे. स्टॉक्स आपल्याला अर्ली इंडिकेशन देतात, न्यूज आपल्याला नंतर मिळतात. त्याच्यामुळे जेव्हापासून मी टेक्निकल फॉलो करायला लागलोय, फंडामेंटलला मी ऑलमोस्ट फार कमी महत्व देतो. कारण जर एखादी कंपनी चांगली असेल तर ते मला चार्टवरती दिसायला पाहिजे. जर एखाद्या चार्टने मला सांगितलं की नाही याच्यातनं एक्झिट करायचं, तर फंडामेंटल किती पण स्ट्रॉंग असू द्या, कंपनीचे डायरेक्टर टीव्हीवरती येऊन किती पण ओरडून सांगू द्या की आमची कंपनी खूप चांगली आहे, CNBC, जी बिझनेस यांचे अनालिस्ट जे आहेत त्यांनी किती पण रिकमेंड करू द्या की हा स्टॉक तुम्ही या लेवलला बाय करायला पाहिजे, पण जर मग चार्टवरती त्याचे इंडिकेशन नाहीयेत, चार्टवरती मला दिसतंय की इथे आपण एक्झिट करायला पाहिजे, तुम्ही 100% त्याच्यातनं एक्झिट करणार. कारण मी ह्या बाकी सगळ्या गोष्टींपेक्षा चार्टला जास्त महत्व देतो. आणि त्याचं कारण ही थेअरी आहे आणि ज्याचा अनुभव आपल्या सारखा येत असतो. आपण काही एक्झाम्पल पण त्याचे पुढे बघणार आहे. आणि त्याच्यामुळे एखादी गोष्ट का घडते, म्हणजे खूपदा मला हा प्रश्न इरिटेटिंग होतो जेव्हा पण कोणी मला विचारतात की अरे सर, आज हा स्टॉक इतका का पळाला, अरे सर हा स्टॉक इतका पडला का बरं. हा प्रश्न खरंच इरिटेटिंग व्हायला लागतो ऍज अ ट्रेडर. कारण ऍज अ ट्रेडर आय एम नॉट गोइंग टू प्रेडिक्ट एनिथिंग. मला कोणाचं भविष्य सांगायचं नाही की हा स्टॉक वरती जाणार आहे का खालती जाणार आहे. ऍज अ ट्रेडर आय जस्ट नीड टू रिॲक्ट. त्याच्यामुळे एखादी गोष्ट जर चार्टवरती दिसते तर त्याला रिॲक्ट करायचं काम माझ्याकडे आहे. त्या स्टॉकवरचा चार्टवरती जो काही स्टॉक आहे तो वरती जाणार का खालती जाणार त्याच्याप्रमाणे प्लॅन करणं, अशा प्रकारात मी बसत नाही. मी फक्त काय करतो, चार्ट ओपन करतो, चार्टवरती बाय सांगितलं मी बाय करणार, चार्टवरती सेल सांगितलं मी सेल करणार. सो चार्ट मला सांगेल, मी त्याला रिॲक्ट करणार. आणि जर तुमच्या डोक्यात असा कधी प्रश्न येतो की अरे सडनली हा स्टॉकावर वरती जातोय, तर चार्ट बघा, न्यूज बघू नका. दुसरा एक महत्वाचा पॉइंट चार्ल्स डाव यांनी सांगितला, दॅट इज हिस्ट्री रिपीट्स. सो जे काही चार्टवरती आज झालेलं आहे तेच भविष्यात पुन्हा होतं. आणि याचे एक्झाम्पल्स आपण बघणार आहे. हे आपल्या रुटीनमध्ये पण आहे. आपण जेव्हा एखाद्याला रिक्रूट करत असतो तेव्हा आपण त्याचा रिझ्युमे बघतो, त्याने पास्टमध्ये काय अचिव्हमेंट केलं ते बघतो, त्याचा प्रिव्हियस स्टँडर्डचा स्कोअर बघतो आणि त्याच्यावरून एक अंदाज बांधतो की जर तो कंटिन्यू फर्स्ट रँकमध्ये आलेला आहे, दॅट मीन्स याच्या पुढेही तो फर्स्ट रँकमध्ये येऊ शकतो, चांगला परफॉर्मन्स देऊ शकतो, टॉप परफॉर्मरमध्ये येऊ शकतो. सो आपण जसं पास्ट वरती बेतलेला असा फ्युचर प्रेडिक्ट करायचा प्रयत्न करतो, तेच स्टॉकमध्ये पण असतं की स्टॉकमध्ये आपण काय करतो की पास्ट अनालाइज करतो आणि एक अंदाज लावतो की पुढे काय होणार आहे. आणि याच्यामुळे चार्टवरती वेगवेगळे पॅटर्न्स बनतात, जसं डबल टॉप, ट्रिपल टॉप,
किंवा हेड अँड शोल्डर, हे सगळे जे पॅटर्न्स आपण पुढे बघणार आहे, तो परिणाम आहे ह्या सेकंड थेरमचा, की हिस्ट्री रिपीट सेल्फ, ते पुन्हा पुन्हा घडत राहतं. जर एखाद्या लेवलवरनं एखादा स्टॉक वरती गेला तर आफ्टर सम डेज, आफ्टर फ्यू इयर्स, ती लेवल महत्वाची असते. त्या लेवलवरती स्टॉक आला की पुन्हा एकदा बाईंग सुरू होऊ शकते. तिसरा महत्वाचा थेरम आहे तो म्हणजे प्राइस मूव्स इन अ ट्रेंड. आपण काल परवा बोलताना बोललो होतो की ट्रेंड इज अवर फ्रेंड अंटिल इट बेंड्स. सो जसं फिजिक्समध्ये आपण शिकलेलं आहे की न्यूटनचा लॉ ऑफ मोशन जो आहे, की एखादी वस्तू जर गतीमध्ये असेल, स्पीडमध्ये असेल, तर ती वस्तू तिला जोपर्यंत अपोजिट साईडने अवरोध होत नाही, रेझिस्टन्स मिळत नाही, तोपर्यंत कंटिन्यू त्याच स्पीडमध्ये त्याच डायरेक्शनला फ्लो होत राहणार. जर एखादी गाडी मी चालू केली आणि तिला 80च्या स्पीडने पळवायला लावलं आणि हवेचा जो काही रेझिस्टन्स निर्माण होतो, तो हवा पूर्ण निर्वात पोकळी तयार केली तिथे, तर ती गाडी कंटिन्यू 80च्या स्पीडने पुढे 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 जात राहणार. हे कुठपर्यंत होणार? जोपर्यंत त्याला तेवढाच अपोजिट साईडचा स्पीड आणि तेवढंच फोर्स लागणार नाही तोपर्यंत. तर हा जो न्यूटनचा नियम आहे तो मार्केटमध्ये पण फॉलो होतो. जर एखादा स्टॉक अपट्रेंडिंग असेल तर तो खूप वेळासाठी अपट्रेंडिंग मध्ये राहतो, जोपर्यंत त्याला अपोजिट डायरेक्शनचा फोर्स तेवढ्याच जोरात खाली ढकलत नाही तोपर्यंत. मग मार्केटमध्ये कोणकोणते ट्रेंड असतात? आपण काल बघितलं की अप ट्रेंड असतो, डाऊन ट्रेंड असतो, पण त्याच्याच बरोबर एक नो ट्रेंड पण असतो, की काही काही स्टॉक्स अशा रेंजमध्ये असतात की जिथे त्यांचा अप ट्रेंड पण नसतो आणि डाऊन ट्रेंड पण नसतो. मग अशा स्टॉकमध्ये आपल्याला ट्रेड करायचं नाही. आपल्याला स्टॉक ट्रेंडिंग पाहिजे. तो जर अप ट्रेंडिंग असेल तर आपण लॉंग करून पैसे कमवू शकतो. तो जर डाऊन ट्रेंडिंग असेल तर आपण शॉर्ट करून पैसे कमवू शकतो. पण आज जसं मी तो एक स्क्रीनशॉट शेअर केला होता की बँक निफ्टी ऑलमोस्ट 3 ते 4 तास कंटिन्यू रेंज बाउंड होता. त्याला रेंज बाउंड आपण म्हणतो, की रेंजमध्ये बांधला गेला तो. नाही वरती पण जाऊ शकत आणि नाही खालती पण येऊ शकत. त्याच्यामुळे तो रेंज बाउंड पिरियड जो असतो, अशा पिरियडमध्ये ट्रेड न केलेला जास्ती फायद्याचं असतं. कारण तिथे तुमचे पैसे तुम्ही लूज करू शकता. त्याच्यामुळे हा रूल फॉलो करणार की आपण फक्त ट्रेंडिंग मार्केटमध्ये ट्रेड करणार. त्याच्यात आपल्याला अप ट्रेंड पाहिजे किंवा डाऊन ट्रेंड पाहिजे. आणि मग प्रत्येक अप ट्रेंड आणि प्रत्येक डाऊन ट्रेंड याच्यामध्ये अजून छोटे छोटे ट्रेंड आपल्याला दिसू शकतात. आपण ते पण चार्टमध्ये बघणार आहे. त्याच्यामुळे आपण जर बघितलं की जर एखादा स्टॉक आपण घेतला आणि पूर्ण त्याची हिस्ट्री चेक केली तर 80% ऑफ द टाइम कोणताही स्टॉक जो असतो तो रेंज बाउंड असतो. त्याला कुठलंही डायरेक्शन नसतं, ना अप डायरेक्शन मध्ये असतो ना डाऊन ट्रेंड मध्ये असतो. पण 20% ऑफ द टाइम इन इट्स लाईफ तो एका मोठ्या स्ट्रॉंग ट्रेंड मध्ये असतो. मग तो अप ट्रेंड असू शकतो किंवा डाऊन ट्रेंड असू शकतो. सो त्याच्यामुळे जेव्हा ऑप्शन बाईंग आपल्याला करायचं असतं, आपल्याला जर ऑप्शन बायर बनायचं असेल तर आपल्याला असे स्टॉक निवडावे लागतात की ज्यांना खूप स्ट्रॉंग ट्रेंड मिळालेला आहे. मग तो अप ट्रेंड असेल किंवा डाऊन ट्रेंड असेल. जर आपण नो ट्रेंड वाले स्टॉक मध्ये ऑप्शन बाईंग केलं तर 100% आपल्याला लॉस होणार. आणि मग तिथे मार्केटची चूक नाही, ती चूक आपली की आपण मार्केटने आपल्याला इंडिकेशन न देता एंट्री घेतली. जर मार्केटने आपल्याला इंडिकेशन दिलं की इथे एंट्री घ्यायला पाहिजे आणि मग आपण एंट्री घेतली आणि आपला स्टॉप लॉस हिट झाला, देन देर इज नो प्रॉब्लेम. बट इफ देर इज नो सिग्नल टू एंटर इन द स्टॉक बट स्टील इफ यू ट्रेड, दॅट इज युअर मिस्टेक. आणि आपल्याला अशा चुका टाळायच्या आहेत. मार्केटमध्ये हे पण प्रिन्सिपल स्ट्रॉंगली फॉलो होतं. आता हे चार्ल्स डावचं नाही, हे एक वेगळं प्रिन्सिपल आहे, ज्याला पॅरेटो प्रिन्सिपल असं म्हटलं जातं. हे प्रिन्सिपल असं सांगतं की तुम्ही जे काही काम करतात त्या कामातला 20% वेळ हा असतो की जो तुमच्यासाठी सगळ्यात जास्ती 80% रिटर्न देतो. आणि 80% कामं तुम्ही अशी करतात की ज्याच्यातनं तुम्हाला फक्त 20% रिटर्न मिळतो. आणि हे तुम्ही जगातल्या कोणत्याही गोष्टीला, कोणत्याही माणसाला, कोणत्याही कामाला लावून बघा, तुम्हाला हे तसंच दिसेल. एखादी टीम असते, टीममध्ये जर समजा 10 माणसं असतील तर त्या 10 मधली 2 माणसं इतकी स्ट्रॉंग असतात की ती 2 माणसं पूर्ण 10 जणांचं काम करून टाकतात. म्हणजे 2 माणसं 80%चं काम करतात आणि उरलेले 8 लोक फक्त 2 माणसांचं काम करतात.
हा आपला नेहमीचा अनुभव आहे. तसं स्टॉक मार्केटमध्ये हे कसं काम करतं, तर आपला स्टॉक पोर्टफोलिओ जर 10 स्टॉकचा असेल, त्याच्यातले 2 स्टॉक इतके स्ट्रॉंग असतात, की ते तुमच्यासाठी तुमच्या प्रॉफिटचा 80% प्रॉफिट देऊन जातील. व्हेअरएज बाकीच्या 8 स्टॉक असतात, ते काही ब्रेक इव्हन वरती निघतील, नो प्रॉफिट नो लॉस होतील. काही स्मॉल लॉसेसमध्ये जातील आणि काही मोठ्या लॉसेसमध्ये जातील. पण तिथे पॅरेटो प्रिन्सिपल खूप स्ट्रॉंगली काम करतं. आता आपण एक्झाम्पलकडे येतोय. आपण सगळ्यात पहिल्यांदा बघितलं की हिस्ट्री रिपीट इटसेल्फ. तर हे एक बेस्ट एक्झाम्पल आहे. हे आपल्या निफ्टीचं एक्झाम्पल आहे. इथे वरती तुम्हाला स्टॉकचं नाव दिसत असेल, निफ्टी. प्रत्येक कॅन्डल डेली कॅन्डल आहे. डी म्हणजे डेली कॅन्डल. सो हा एक माझा स्वतःचा अभ्यास आहे. मी स्वतः हे थोडंसं ऑब्झर्व केलं मार्केटमध्ये, की जर 3, 5, 7 अशा कंटिन्यू रेड कॅन्डल आल्या, तर 4थी, 6वी आणि 8वी ही कॅन्डल ग्रीन कॅन्डल येऊ शकते. फॉर एक्झाम्पल, इथे जर बघितलं तर कंटिन्यू 7 मोठ्या मोठ्या रेड कॅन्डल आल्या. इथे छोटीशी ग्रीन आहे, पण ती ओपन अँड क्लोज सेम असल्यामुळे आपण ह्याला इग्नोर करू. सो कंटिन्यू 7 रेड कॅन्डल नंतर मोठी ग्रीन कॅन्डल आली, बरोबर. इथे पण ते झालं, 7 ग्रीन कॅन्डल आणि परत मोठी कॅन्डल आली, परत 7 रेड कॅन्डल, इथे 6 रेड कॅन्डल झाल्या आणि 7वी कॅन्डल एक मोठी ग्रीन आली. सो हा स्क्रीनशॉट मी 2021 मध्ये घेतला. आपण एकदा थोडंसं ट्राय आउट करू, एकदा चेक करू की 2021 नंतर मार्केटमध्ये असं झालंय का, की 7 रेड कॅन्डल आणि त्याच्यानंतर ग्रीन कॅन्डल. ओके, इथे आपल्याला रेड कॅन्डल दिसत आहेत. 1, 2, ही एक छोटी ग्रीन कॅन्डल, 3, 4, 5, 6 आणि ही 7वी ग्रीन कॅन्डल. आता हा कधीचा स्टॉक आहे हे मी आता रॅन्डमली जस्ट चेक करायला चालू केलं. 17 ऑक्टोबर ते 26 ऑक्टोबर मोठ्या मोठ्या रेड कॅन्डल 6 तयार झाल्या, 7वी कॅन्डल ग्रीन तयार झाली. तुम्हाला ह्या आवाजाचा डिस्टर्ब होतोय का? गाड्यांचा जो आवाज येतो त्याचा? मी कारण जरा बाहेर बसलोय, तर गाड्यांचा आवाज मला येतोय, तुम्हाला नाही येत ना? ओके, 1, 2, 3, 4, 5 इथे 5 मोठ्या ग्रेड कॅन्डल, त्याच्यानंतर एक छोटीशी ग्रीन कॅन्डल. तर हे काही व्हॅलिड एक्झाम्पल नाही तसं. इथे बघतील आपला 1, 2, 3, 4, 5, 6, 7 त्याच्यानंतर ओपन क्लोज सेम वाली कॅन्डल, म्हणजे त्याला काहीच महत्व नाही अशी ही कॅन्डल, आणि मग ग्रीन कॅन्डल. सो इथे 8व्या कॅन्डल नंतर ऍक्च्युली ग्रीन आली. पण हिस्ट्री रिपीट होते, राईट. हा एक्झाम्पल मी स्क्रीनशॉट घेतला होता तुम्हाला दाखवण्यासाठी म्हणून 2021 मध्ये. आता चालू आहे 2024 आणि स्टील इट इज ऍप्लिकेबल. हिस्ट्री रिपीट होत नाही का? येस, इट इज हॅपनिंग. त्याच्यानंतर हे एक एक्झाम्पल आहे. हे पर्टिक्युलरली मी ऑब्झर्व केले कोटकमध्ये, की कोटकमध्ये जर पहिला हाफ म्हणजे साधारण 12-12:30 पर्यंत किंवा 1 वाजेपर्यंत जास्तीत जास्त जर मार्केट अप ट्रेंडिंग किंवा डाऊन ट्रेंडिंग असेल, स्ट्रॉंग अप ट्रेंडिंग किंवा स्ट्रॉंग डाऊन ट्रेंडिंग असेल, तर सेकंड हाफमध्ये ते रिव्हर्स होतं. सो या इथे आपण बघितलं अप ट्रेंडिंग मार्केट होतं, हाफ झाला दिवसाचा डाऊन ट्रेंडमध्ये गेला. अप ट्रेंडिंग मार्केट हाफ झाला दिवसाचा खालती गेला. अप ट्रेंडिंग मार्केट डाऊन साईडला गेलं. डाऊन ट्रेंडिंग मार्केट अप साईडला आलं. बरोबर हाफ नंतर कोटक बँकेमध्ये डायरेक्शन चेंज होते. मग आता कोटकमध्ये आपण रिसेंटचे सिनेरिओ बघू की रिसेंटली असं झालंय का, कारण हे पण एक्झाम्पलचे आहेत ते स्क्रीनशॉट 2021 चे, जून 21 चा आहे. आणि जितके आपण जास्तीत जास्त चार्ट बघू तितकं आपल्याला
त्याच्यावरती मास्टरी यायला लागते. म्हणजे काही एक्झाम्पल असे की जे फक्त एकच स्टॉक ट्रेड करतात. एका माणसाचा युट्यूबवरती मी व्हिडिओ बघितला, फक्त LNTचा एकच स्टॉक त्यांनी आयुष्यभर ट्रेड केला आणि खूप पैसे काढले. त्यांनी सांगितलं की मला त्याचं पूर्ण कॅरेक्टर माहिती झालं. आणि हे पॉसिबल आहे. जर आपण स्टॉक पुन्हा पुन्हा बघतोय, त्याची चार्ट पुन्हा पुन्हा बघतोय, तर एक अंदाज आपल्याला यायला लागतो. लोक इथे आपल्याला दिसतंय या ठिकाणी. जर मी याचे 2 भाग केले या स्टॉकचे, दिवसाचा फर्स्ट हाफ आणि सेकंड हाफ, या दिवशी दिसतं इथनं स्टॉक वरती गेला आणि 11:15 नंतर स्टॉक खालती आला. सो फर्स्ट हाफ ट्रेंडिंग अप ट्रेंडिंग होता, सेकंड हाफ डाऊन ट्रेंडिंग झाला. हे कधीच एक्झाम्पल, हे आता रिसेंटचं 2 फेब्रुवारीचं एक्झाम्पल आहे. इथे पण बघा, 31 जानेवारी, फर्स्ट हाफ अप ट्रेंडिंग, सेकंड हाफ डाऊन ट्रेंडिंग. सो हिस्ट्री रिपीट होत नाही का? येस, हिस्ट्री रिपीट होतीये. त्यासाठी आपल्याला थोडंसं ऑब्झर्वेशन स्किल वाढवावं लागेल. चार्ट पुन्हा पुन्हा बघावे लागतील. आता मला हे कोटकमध्ये एक्झाम्पल सापडलं, मग दुसऱ्या एखाद्या स्टॉकमध्ये दुसरं काहीतरी एक्झाम्पल सापडू शकतं की ह्या प्राइसपर्यंत आला की त्याचं बिहेवियर चेंज होतं, राईट. आपण पुढे जाऊन काही इंडिकेटर्स बघणार आहे, त्या इंडिकेटरने काही दाखवलं की त्याचं बिहेवियर चेंज होतं. सो हे ऑब्झर्वेशनचं स्किल आहे आणि ते तुम्हाला स्वतःला वाढवावं लागेल. म्हणजे ह्याचं काही इंजेक्शन नाही टोचता येत आपल्याला, की हे जे जसं मला सापडले तसं तुम्हाला पण सापडतील. त्याच्यासाठी हे इंजेक्शन घ्या, ही गोळ्या घ्या आणि तुम्हाला सापडेल. ओके, याच्यावरून मला एक आठवलं इंजेक्शन गोळ्यांवरनं. आज सगळेजण छत्री घेऊन बसलेत ना क्लासला, कारण आमच्या इथे खूप ढगाळ वातावरण आहे, पाऊस पडू शकतो. भिजले तर माझी जबाबदारी नाही. ओके, त्यामुळे सगळेजण छत्र्या घेऊन बसा आपापल्या. आहेत ना सगळ्यांनी काही छत्र्या? इकडे पावसाळी वातावरण झालं आमच्या इकडे खूप. ठीक. भिजायची तयारी ठेवा, नाही तर मग. हा, पैशांच्या पावसात भिजायचं. ठीक आहे. हे कोटकचं पण दुसरं एक्झाम्पल आहे की 5%ची मूव्ह टिपिकली मार्क केली आहे, की पहिल्या मध्ये जर एखादा कोटकचा आहे 5% अपसाईडला गेला, तर सेकंड याच्यात तो 50% खालती येतो. हे कोटकचं पुन्हा सेकंड ऑब्झर्वेशन आहे. आणि मग त्याच्या पुढे डाव अजून काही गोष्टी आपल्याला सांगतो की ऑल इंडायसेस मस्ट कन्फर्म इच अदर. आता जेव्हा डाव काम करायचा तेव्हा ह्या काही स्टॉक वगैरे अशा पद्धती नव्हत्या. तो कमोडिटी मार्केटमध्ये काम करायचा मोस्टली. आणि तिथे मग तो त्याच्यानंतर शुगर मध्ये काम करायचं. त्याच्यानंतर जेव्हा स्टॉक्स यायला लागले तेव्हा त्याने रेल्वेच्या स्टॉकमध्ये खूप ट्रेडिंग केलं. सो त्याने काय सांगितलं की जर इंडायसेस अपसाईडला असेल तर तुम्ही अपसाईडला जाणारी स्टॉक शोधा. जर इंडायसेस डाऊन साईडला चालला असेल तर तुम्ही त्या दिवशी शॉर्ट साईडला ट्रेडिंगसाठी ऑपॉर्च्युनिटी शोधा. कारण जेव्हा इंडायसेस अख्खा खाली जातोय, सेन्सेक्स किंवा निफ्टी डाऊन साईडला जातोय आणि तुम्ही डाऊन साईडला जाताय, तेव्हा तुमचा एखादा ट्रेड चुकून काहीतरी वेगळ्या प्राइसला घेतला गेला, चुकीच्या प्राइसला घेतला गेला, जिथे तुम्हाला ऍक्च्युली घ्यायचा नव्हता. अशा कंडिशनमध्ये सुद्धा ओव्हरऑल मार्केट डाऊन साईडला असल्यामुळे तुम्ही प्रॉफिटमध्ये निघू शकतात. पण तेच जर अपोजिट झालं की मार्केट अप ट्रेंडिंग आहे ओव्हरऑल आणि तुम्ही शॉर्ट साईडला ट्रेड घेतला, तर अशा केसमध्ये तुमचा बरोबर ट्रेड सुद्धा ॲज पर द चार्ट घेतलेला ट्रेड सुद्धा तुम्हाला लॉस देण्याचे चान्सेस वाढतात. म्हणून फॉलो, त्याला आपण म्हणतो अपसाईड डाऊन अप्रोच, की पहिल्यांदा सगळ्यात मोठं मार्केट बघा, इंडायसेस बघा, निफ्टी आणि सेन्सेक्स बघा की कुठे चालेल. ते जर ग्रीन असतील तर त्या दिवशी तुम्ही लॉंग साईडला बाय करण्याचा प्रयत्न करा. ते जर रेड असतील तर त्या दिवशी तुम्ही शॉर्ट साईडला ट्रेड शोधण्याचे प्रयत्न करा. त्याच्यामुळे तुम्हाला मार्केट ऑटोमॅटिकली पुश देतं. जिथे तुम्हाला 1 किंवा 2% प्रॉफिट मिळणार असतं, ते प्रॉफिट तुमचं डायरेक्ट 10% पर्यंत जाऊ शकते एका दिवसात. आणि स्टॉक्स मूव्ह होतात 14, 15%, 20% पण मूव्ह होतात एका दिवसात. आपल्याला FD वरती वर्षाला 365 दिवसांमध्ये रिटर्न मिळतो 6%. स्टॉकमध्ये एका दिवसात 20%, 25% पण रिटर्न मिळतो.
त्याच्यानंतर त्याने सांगितलं व्हॉल्यूमला महत्त्व द्या. व्हॉल्यूम म्हणजे काय? किती लोक त्याच्यामध्ये ट्रेड करतायत. जर समजा स्टॉक वरती वरती चाललाय, याचा आता एक आपण आपल्या रुटीन मधलं एक्झाम्पल घेऊ. समजा मला पुण्यात एक घर घ्यायचं आहे, ठीक आहे, आणि एकदम वेल एस्टॅब्लिश एरियामध्ये घर घ्यायचं आहे, किंवा समजा मुंबईत घर घ्यायचं आहे, नरिमन पॉईंटला मला घर घ्यायचं आहे. तिथे ऑलरेडी किमती वाढलेल्या आहेत, पण त्या ठिकाणी मी घर घेणं प्रिफर का करतो? कारण आज किमती जरी त्याच्या वाढल्या असल्या, मला त्याची गॅरंटी की उद्याला किमती याच्यापेक्षा पण जास्ती होणार. म्हणजे जर ते 40,000 रुपये पर स्क्वेअर फूट रेट असेल, तर तो फ्युचरमध्ये 50,000 रुपीज पर स्क्वेअर फूट रेट 100% होणार आहे, याची मला गॅरंटी आहे. म्हणजे प्राइस वाढताना सुद्धा त्याच्यामध्ये व्हॉल्यूम येतोय, लोकांचा इंटरेस्ट वाढतच चाललाय. प्राइजेस वाढतायत पण लोक घ्यायला तयार आहेत, कारण आजूबाजूची लोकॅलिटी चांगली आहे. तिथे तुम्हाला खाली हॉस्पिटल, शाळा, दुकानं, जे काही पाहिजे ते सगळं तुम्हाला हाकेच्या अंतरावरती आहे. मग अशा ठिकाणी घरांच्या किमती पटापट वाढतात, पण घरांच्या किमती वाढल्या म्हणून लोक घरं घेण्याचे थांबत नाही. सिमिलरली स्टॉकमध्ये पण तोच फंडा ऍप्लिकेबल आहे, की जर स्टॉकच्या किमती पण वाढतायत आणि त्याच्याबरोबर व्हॉल्यूम पण वाढतोय, दॅट इंडिकेट्स की ह्या स्टॉकच्या किमती सहजासहजी खालती येणार नाही. कारण लोक नेहमी स्वस्तात विकत घ्यायला प्रयत्न करत असतात. पण इथे काय होतंय की स्टॉकच्या किमती वाढत चालल्यात, पण त्याच्याबरोबर लोक कमी व्हायच्या ऐवजी लोक पण जास्तीत जास्त बाईंग करतायत अजून, आणि मग तिथे डिमांड सप्लाय चालू होतं. डिमांड वाढतीये, पण समजा एका बिल्डरने एक बिल्डिंग काढली 50 फ्लॅटची, तर फ्लॅट तर लिमिटेड आहे, सप्लाय लिमिटेड आहे. मग अशा वेळेस काय होणार? तो बिल्डर म्हणणार बघा माझे 10 फ्लॅट विकले गेले, माझ्याकडे 40 फ्लॅट शिल्लक आहेत, बाकीचे 10 फ्लॅट मी 2 कोटीला विकले, पुढचा फ्लॅट मला 3 कोटीला विकायचा आहे, घ्यायचा असेल तर घ्या, नाही तर तुमच्या मागे लाईन उभी आहे, काय ते पटकन सांगा आणि घेऊन टाका. म्हणजे जर असं पुढे चार्टमध्ये दिसलं की व्हॉल्यूम वाढतोय, प्राइस पण वाढते, तर तो स्टॉक अजून वाढणार आहे. जर एखाद्या ठिकाणी दिसलं की व्हॉल्यूम पडतोय आणि स्टॉक वाढतोय, अशा वेळेस समजायचं की तो जो अप ट्रेंड आहे तो लवकरच संपणार आहे. आता याच्यापेक्षा जास्ती प्राइस वाढू शकत नाही, कारण डिमांड कमी झालेली आहे. सो व्हॉल्यूम इज इक्वल टू डिमांड, हे कुठेतरी लिहून घ्या. आणि व्हॉल्यूम कुठे दिसतो? ते चार्ट वरती आपल्याला हे जे खालचे बार दिसत आहेत, हे बार म्हणजे व्हॉल्यूम बार आहे. इथे बघितलं तरी खूप मोठा व्हॉल्यूम होता ह्या कॅन्डलला, आणि त्याच्यानंतर काय झालं, 1 2 3 दिवस कंटिन्यू मार्केट वरती गेलं. या इथे बघा ह्या कॅन्डलला खूप मोठा व्हॉल्यूम होता, 1 2 3 4 दिवस कोटक बँक कंटिन्यू वरती गेली है ना. सो जेव्हा पण व्हॉल्यूम वाढतो, ते कन्फर्मेशन असतं की ज्या पण साईडला स्टॉक चाललाय तो पुढे पुढे जाणार आहे. आणि हे फक्त अपसाईड साठी ऍप्लिकेबल नाही, डाऊन साईडला शॉर्ट साईडला पण ऍप्लिकेबल आहे. जर एखादा स्टॉक पडतोय आणि तेव्हा व्हॉल्यूम वाढतोय, दॅट मीन्स लोकांना खालती जाण्यात इंटरेस्ट जास्ती आहे, लोकांना तो स्टॉक पाडण्यामध्ये इंटरेस्ट जास्ती आहे, हा स्टॉक अजून जास्ती पडणार. त्याच्यामुळे ट्रेडिंग करताना व्हॉल्यूमचा आधार घ्या, असं डाऊने आपल्याला सांगितलंय. आणि मला सगळ्यात आवडणारं प्रिन्सिपल त्याचं म्हणजे पहिले एक होतं भाव भगवानचे वालं, प्राइज इज अल्टिमेट, प्राइज इज सुप्रीम. पण त्याच्या बरोबरचं दुसरं महत्वाचं म्हणजे क्लोजिंग प्राइस इज मोस्ट सॅक्रेड. आपण बघितलं की कुठल्या पण कॅन्डलला 4 पॅरामीटर आपल्याला मिळतात, ओपन प्राइस, हाय प्राइस, लो प्राइस आणि क्लोज प्राइस. पण त्याच्यातला क्लोजिंग प्राइस खूप महत्वाची आहे. का बरं? पुन्हा एक आपण आपल्या रुटीन मधलं एक्झाम्पल घेऊ. समजा माझं घर पुण्यामध्ये आहे, मी दिवसभरात पुण्यात वेगवेगळ्या भागांमध्ये फिरलो. समजा माझं घर पुण्यात कोथरूडला आहे, मी तिकडे पिंपळे सौदागरला गेलो, इकडे खराडीला गेलो, इकडे बावधनला गेलो, इकडे कात्रजला गेलो, 4 वेगवेगळ्या ठिकाणी फिरलो दिवसभरात, राईट. पण शेवटी मी थांबणार कुठे? रात्री झोपायला पुन्हा कुठे येणार? तर मी माझ्या घरी येणार, कोथरूडला. सो माझ्यासाठी बावधन, कोथरूड, पिंपळे सौदागर, कात्रज महत्वाचं का कोथरूड मधलं माझं घर महत्वाचं? ऑलवेज माय इम्पॉर्टन्स इज टू माय हाऊस. आणि मग प्राइसचा हाऊस म्हणजे काय? त्याची क्लोजिंग, त्या दिवसाचं क्लोजिंग कुठे झालं हे जास्ती महत्वाचं असतं. आणि इंटरेस्टिंगली आता तुम्हाला एक म्हणजे सरप्राईज मिळेल, आपण जो लाईन चार्ट बघतो, हा लाईन चार्ट गिव्ज यू क्लोजिंग प्राइसेस ओनली. ह्याच्यामध्ये कुठेही आपण ओपन, हाय आणि लोचा आधार घेत नाही.
त्याच्यामुळे माझा जास्ती भरोसा हा या लाईन चार्टवरती आहे. सो लाईन चार्ट तुम्हाला खूप छान इंडिकेशन देतो. कॅन्डलस्टिक माहिती देतो, पण त्याच्यात थोडंसं कन्फ्युजन असतं. ते जर तुम्ही व्यवस्थित नाही वापरलं तर ट्रेड तुमचे चुकण्याचे चान्सेस जास्ती असतात. त्याच्यामुळे डाव पण सांगतो, मी पण सांगतो की हा चार्ट खूप जास्ती महत्वाचा आहे, लाईन चार्ट, जो आजकाल लोक इझिली इग्नोर करतात, कारण तो सिंपल चार्ट आहे. लोकांना असं वाटतं अरे एवढ्या सिंपल याच्याने काही पैसे बनवणार का, पण ते आहे तर त्याचा थोडंसं बिलीव्ह करा, माझ्यावर विश्वास ठेवा, डाववर विश्वास ठेवा आणि त्याच्याप्रमाणे ट्रेड करा. त्याच्यानंतर आपण वीक ऑफचं एक बघितलं होतं की तो पण एक पायोनियर आहे ट्रेडिंग मधला. त्याने आपल्याला थिअरी सांगितली होती की अक्युमुलेशन आणि डिस्ट्रीब्युशनची, की स्टॉकमध्ये अक्युमुलेशन होतं, स्टॉकमध्ये झोपलेला असताना लोक विकत घेतात आणि नंतर स्टॉक सडनली जागा होतो आणि पळायला लागतो. सो ती फेज म्हणजे मार्कअप फेज असते. पण एक लेवल अशी येते की त्याच्या वरती स्टॉक जात नाही, मग तिथे सॅच्युरेशन होतं, मग हळूहळू स्टॉक तिथे झोपायला लागतो आणि मग ती होते डिस्ट्रीब्युशन फेज, जिथे जे मोठे मोठे बायर असतात, इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर, ज्यांनी इथे बाईंग केलंय, ते इथे हळूहळू स्टॉक विकायला लागतात. ते एकदम सडनली का विकत नाही, कारण जर एखादा स्टॉक सडनली विकला गेला, एकाच फटक्यात मी 5 करोड क्वांटिटी विकली एखाद्या स्टॉकची, तर ते चार्टवरती दिसणार आहे आणि चार्टवरती दिसलं की मग बाय कोण करणार. जर मला स्टॉक विकायचा आहे 5 कोटी क्वांटिटी, तर 5 कोटी बायर पण तयार झाले पाहिजे त्याच्यात. त्याच्यामुळे त्यांना एक प्रलोभन दाखवलं जातं की बघा स्टॉक इथे येतोय वरती जातो, इथे वरती येतोय वरती जातो, म्हणजे प्रत्येक वेळेस इथे बायर्स असल्याचा एक आभास निर्माण केला जातो. एक खोटं स्वप्न लोकांना दाखवलं जातं की बघा इथे खूप बायर्स आहेत, म्हणजे स्टॉक इथं अजून पण वरती जाणार आहे. पण इथे काय होत असतं, ज्यांनी इथे बाईंग केलेलं आहे ते हळूहळू इथे स्टॉकला सेल करतात, हळूहळू आपली क्वांटिटी सेल करत जातात. आणि एक वेळ अशी येते की आता इथे कोणी, हे जे कोणी होते ज्यांनी बाईंग केलेलं होतं, ते बाहेर काही उरलेच नाही, आता सगळे जे कोणी उरले ते फक्त सेलर उरले आणि मग धाडकन तो स्टॉक पडायला लागतो. मग तिथे फेज चालू होते मार्क डाऊन फेज. सो अक्युमुलेशन, मार्कअप, डिस्ट्रीब्युशन आणि मार्कडाऊन अशा 4 फेजेसमध्ये मार्केट काम करत असतं, हे आपल्याला वायकॉपने सांगितलं. सो हा आपला निफ्टीचा चार्ट आहे. निफ्टीमध्ये आपल्या प्रत्येक ठिकाणी दिसतं अक्युमुलेशन झालं, मार्कअप, डिस्ट्रीब्युशन, मार्कडाऊन, अक्युमुलेशन, मार्कअप आणि अजूनही आपण मार्कअप याच्यामध्ये आहे, डिस्ट्रीब्युशन मध्ये गेलेलो नाहीये. आपण कोरोनाच्या वेळी बघितलं की डिस्ट्रीब्युशन फेज आली होती, कोरोना नंतर पुन्हा एकदा आपली मार्कअप फेज चालू झाली. सो याच्यानंतर आपण बघणार आहे डार्वास थेअरी. ह्या थेअरीमध्ये आत्ता आपण जी बघितली डाव थेअरी, त्याच्यात जे काही प्रिन्सिपल आपण बघितले, त्याच्यात काही क्वेश्चन आहे का, त्याच्यात काही क्वेश्चन असतील तर सांगा. ओके, सो डार्वासकडे जायच्या अगोदर आपण काही वेगळ्या कन्सेप्ट बघू आणि मग डार्वासकडे जाऊ. सो डार्वास ही काय आहे, तर ती पण एक थिअरी आहे, डार्वास फॉक्स थिअरी. डार्वास हा ऍक्च्युली डान्सर होता आणि त्याने खूप 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 पैसा कमवला युजिंग दिस पर्टिक्युलर थिअरी. सो ती थिअरी आपल्याला शिकायची आहे. सो इथे तुम्ही बघू शकता एवढे पैसे त्याने स्टॉक मार्केटमधून कमवले युजिंग डार्वास बॉक्स थिअरी, आणि त्याचं नाव होतं निकोलस डार्वास, जो डान्सर होता, बाय प्रोफेशन ही वॉज डान्सर, आणि त्याने हे शोधून काढलं. जर तो हे शोधून काढू शकतो तर आपण आय टीतली वेगवेगळ्या म्हणजे कॉम्प्युटरचं ज्ञान असलेली माणसं आहे आपण, आपल्याला माहिती आहे की स्टॉक कसा वाचायचा, आपण ते नक्की काहीतरी चांगलं शोधून काढू शकतो याच्यातनं. फक्त तेवढं ऑब्झर्वेशन आपल्याला करावं लागणार, तेवढा वेळ थोडासा द्यावा लागेल. काल मी महेशशी बोलत होतो तेव्हा एक गोष्ट त्याला सांगितली की आपण ऑफिसमध्ये जातो, ते 9-10 तास प्रामाणिकपणे काम करतो, म्हणजे ती आपली इन्व्हेस्टमेंट आहे, दॅट इज अवर टाइम इन्व्हेस्टमेंट आणि एफर्ट्स इन्व्हेस्टमेंट. त्या 9-10 तासाच्या इन्व्हेस्टमेंटवरती ॲट द एंड ऑफ द मंथ आपल्याला काय रिटर्न मिळतोय, परत तो रिटर्न मिळवण्यासाठी आपलं अगोदरचं शिक्षण, आपला अगोदर
झालेला सगळ्या डिग्री पर्यंतचा प्रवास, अगोदरच्या ऑफिसेस मधले एक्सपिरियन्सेस, हे सगळं कॅल्क्युलेट होतं आणि त्याच्या बेसिसवरती हा रिटर्न मला मिळतोय. त्याच्याच अगेन्स्टमध्ये आपण आता जे काही शिकतोय, ह्या 20 दिवसात आपण काही शिकणार आहे, त्या दिवसांचा अभ्यास आणि तुमचा 1 ते 2 तासाचा वेळ रोजचा, ह्या इन्व्हेस्टमेंटवरती तुम्ही तेवढेच रिटर्न कमवू शकता. सो ह्याला तुम्ही वेळ द्या. कारण मी ऑब्झर्व काय केलेलं आहे, खूप जण शिकतात आणि नंतर अरे माझं ऑफिसचं काम होतं त्याच्यामुळे मला जमलं नाही, मला वेळ नव्हता. म्हणजे तुम्ही अजूनही जिथे 80% एफर्ट टाकून 20% मिळणार आहे अशा गोष्टीकडे जास्ती लक्ष देत आहे. इथे तुम्हाला 20% एफर्ट टाकून 80% रिटर्न जनरेट होणार आहे. तर जो 20% रिक्वायर्ड टाइम आहे ना, तेवढा टाइम थोडासा बाजूला काढा. तो डिसिप्लिन आहे. तो डिसिप्लिन जर तुम्ही अक्वायर नाही केला, जसं काही झालं तरी आपण रोज सकाळी उठतोच ना. आजारी असेल तरी पण आपण ऑफिसला जातोच ना. तसंच एक डिसिप्लिन शेअर मार्केटसाठी पण आणा, की काही झालं तरी 9:30 ला मार्केट चालू होतं. मी माझे ट्रेड मार्केटमध्ये टाकणार. स्टॉप लॉस लावून सोडून द्या ना. त्याला ज्या साईडला जायचं त्या साईडला जाऊ द्या. आपण एक अंदाज आपला लावलेला आहे. त्याच्याप्रमाणे स्टॉप लॉस लावलाय. म्हणजे मला माहिती आहे की झालं तर लॉस किती होणार ते पण माझ्या हातात आहे. मार्केटने सगळं माझ्यासाठी फेव्हरेबल करून दिलंय. पण जर आपण मार्केटला वेळच दिला नाही, तर मात्र तुम्हाला कोणीही वाचू शकत नाही. त्याच्यामुळे 1 ते 2 तास वेळ रोज तुम्हाला मार्केटला द्यावा लागेल. दॅट इज द ओन्ली रिक्वायरमेंट आफ्टर दिस क्लास. आणि जर तेवढा वेळ तुम्ही देऊ शकला नाही, तर तुम्ही कितीही शिका, कितीही, तुम्हाला कोणीही वाचू शकत नाही. ठीक आहे. सो आपण एक नवीन गोष्ट आज शिकतोय, स्विंग. स्विंग हाय आणि स्विंग लो. स्विंग म्हणजे ऍक्च्युली झोका. झोका जसं वरती खालती जातो तसाच इंग्लिशमध्ये त्याला शब्द स्विंग. सो आपल्या इथे दिसते की स्टॉक इथनं खालती आला, इथनं वरती गेला, झोक्यासारखं झालं ना. सो हा जो पॉइंट आहे इथला, दिस पॉइंट इज कॉल्ड एज अ स्विंग लो. हा तयार झाला स्विंग लो. स्टॉक इथनं वरती गेला, इथे पण आपण कन्सिडर करू शकतो इथपर्यंत वरती गेला, इथनं खालती आला. सो हा झाला स्विंग हाय. हा परत स्विंग लो झाला इथे. हा स्विंग हाय झाला. आपण ज्याला ए म्हणतो तो ए म्हणजे स्विंग हाय, आणि ज्याला व्ही म्हणतो तो व्ही म्हणजे टेक्निकल भाषेमध्ये स्विंग लो. सो आपण जे परवाला थिअरी शिकलो किंवा ट्रेडिंगची स्टाईल एक शिकलो, ही ट्रेडिंग स्टाईल, ट्रेडिंग स्ट्रॅटेजी म्हणजे काय शिकलो, तर वी लर्न टू बाय आफ्टर ब्रेक ऑफ स्विंग हाय. स्विंग हाय ब्रेक झाल्यानंतर मी बाय करणार, स्विंग लो ब्रेक झाल्यानंतर मी शॉर्ट करणार. करेक्ट. म्हणजे जे आपल्याला ऑलरेडी येतंय त्याला टेक्निकल टर्म मध्ये काय म्हणतात ते आज आपण बघतोय. सो स्विंग हाय आणि स्विंग लो आपण चार्टवरती मार्क करू शकतो. सो प्रत्येक ए हा स्विंग हाय आहे, प्रत्येक लो हा स्विंग लो आहे. आता रिसेंटली आपण एक पॅरामीटर डिस्कस करत होतो की हिस्ट्री रिपीट. बेस्ट एक्झाम्पल इथे दिसतंय. प्राइस ह्या लेवलला आली, वरती गेली, खालती येताना बरोबर ह्याच लेवलला थांबली. दोन्ही लेवल सारख्या दिसत नाही का, दोन्ही प्राइस सारख्या दिसत नाही का, बरोबर त्याच प्राइसला येऊन थांबली आणि मग वरती गेली. परत वरती जाऊन कुठपर्यंत गेली, तर जिथे प्रिव्हियस स्विंग हाय होता तिथपर्यंत गेली. सो हे मार्केटमध्ये पुन्हा 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 होत असतं, आणि त्याच्यासाठी स्विंग हाय स्विंग लो एवढं करणं आपल्याला आवश्यक आहे. दुसऱ्या एखादा स्टॉक बघून, ओके, हा आपला बँक निफ्टीचा चार्ट आहे. आता इथे आपल्याला स्विंग हाय स्विंग लो दिसतंय का, आपण इथपासून बघू. हा स्विंग हाय आहे. आता मी मार्क करत नाही, फक्त इंडिकेट करतो इथे. आता इथे स्विंग हाय आहे, स्टॉक खालती आला, इथनं रिव्हर्स झाला, हा झाला स्विंग लो. स्विंग हाय
स्विंग लो, स्विंग हाय, स्विंग लो, स्विंग हाय, स्विंग लो आणि स्विंग हाय. अजून स्विंग लो इथे तयार व्हायचा आहे. स्विंग हाय आणि स्विंग लो मध्ये काही कन्फ्युजन नसावं असं वाटतंय. काही असेल तर मला विचारा. काय आहे? नाही नक्की काही कन्फ्युजन. स्विंग हाय स्विंग लो कळालं सगळ्यांना? ओके, मी पुढचा पॉईंट घेतो. ह्या बँक निफ्टीच्या चार्टवरती या ठिकाणी लक्ष द्या. प्राइस इथे क्लोज झाली आणि इथे दिवस संपला. ही डॉटेड लाईन इथे म्हणजे या ठिकाणी दिवस संपला. प्राइस दुसऱ्या दिवशी डायरेक्टली इथे ओपन झाली. सो मधला जो गॅप आहे, मधला जो काही स्पॅन आहे, एरिया आहे, या एरिया आपण म्हणतो गॅप. आणि अशा प्रकारे जेव्हा मार्केट ओपन होतं तेव्हा आपण त्याला म्हणतो गॅप डाऊन ओपनिंग. हे मार्केटने गॅप घेतली आणि गॅप कशी घेतली तर डाऊन साईडला घेतली. सो इट इज गॅप डाऊन ओपनिंग. त्याच्याच अगेन्स्टमध्ये कधी कधी मार्केट गॅप अप ओपनिंग करतं. सो आता इथे बघता येईल आपल्याला की मार्केट इथे क्लोज झालं आणि मार्केटने गॅप अप ओपनिंग दिली. ओके, ही कॅन्डल जरा नीट बघा. ही जी कॅन्डल ती इथे आपल्याला काय दिसतंय, या कॅन्डलचा हाय आणि या कॅन्डलचा क्लोज ह्या दोन्ही गोष्टी एकच आहे. सो जिथे पण तुम्हाला अशी कॅन्डल दिसेल की ज्याचा हाय आणि क्लोज एकच आहे, सेम आहे, त्याच्या पुढची कॅन्डल ही तुम्हाला त्याच डायरेक्शन वाली दिसेल, ग्रीन डायरेक्शन वाली. सो इथे काय झालं, आदल्या दिवशी मार्केट क्लोज होतानाच मार्केटने इंडिकेशन देऊन ठेवलं की उद्याला मी वरच्या साईडला जाऊ शकेल. पण इथे तर डायरेक्ट गॅप अप झाले. म्हणजे आपलं एक्सपेक्टेड होतं की इथे कुठेतरी मार्केट ओपन होईल, पण मार्केटने डायरेक्ट जम्प मारली आणि इथे ओपन झालं. त्याच्याच अपोजिट साईडला जर आपण बघितली एखादी कॅन्डल की जी ओके इथे बघा, मार्केट क्लोज होतानाचा शेवटची जी कॅन्डल आहे 15 मिनिटाची, काय दिसते, क्लोज इज इक्वल टू लो. रेड कॅन्डल आहे त्याच्यामुळे त्याचा क्लोज खालती आहे आणि तोच त्याचा लो पॉईंट पण आहे. सो जेव्हा असा सिनेरियो तयार होतो, अशी कॅन्डल तयार होते, तेव्हा त्याच्या पुढची कॅन्डल त्याच कलरची आणि त्याच डायरेक्शनमध्ये तयार होण्याचे चान्सेस 80% असतात. सो इथे आपल्याला दिसते की मार्केट खालती गेलं की त्याच्या पुढची कॅन्डल रेडच तयार झाली. आणि हे एकदा नाही तर अनेकदा बघा. आता इथे काय झालंय, इथे कॅन्डलचा कलर जरी बदलला असला तरी पण ह्या इथे येऊन क्लोज व्हायच्या अगोदर मार्केट इथपर्यंत वरती जाऊन आलं, म्हणजे ऑलमोस्ट 100 पॉईंट वरती जाऊन मग ते खालती येऊन क्लोज झालं. सो ह्या कॅन्डलचा जो इम्पॅक्ट होता तो पुढच्या कॅन्डलवरती आपल्याला बघायला मिळाला. सो ही एका कॅन्डलची ओपन इज इक्वल टू हाय आणि ओपन इज इक्वल टू लो वाला आपण गोष्ट बघितली. पण तेच जर एका दिवसाचा ओपन आणि लो किंवा ओपन आणि हाय सेम असेल तर आपल्याला एक चांगला ट्रेड घेता येतो. ही एक साईट मी तुम्हाला सांगितली, तुम्ही थोडीशी बघा. आता आपण त्या साईटवरती बघणार आहे की आपल्याला याचा फायदा कसा करून घ्यायचा. सो इथे आपण काय करू शकतो, फिल्टर तयार करू शकतो. सो मी आता तुम्हाला काय सांगितलं, जर एखाद्या स्टॉकमध्ये ओपन इक्वल टू हाय असेल याचा अर्थ त्या लेवलच्या वरती स्टॉक पुन्हा जाऊ शकला नाही, त्याच्या खालती खालतीच येत राहिला, किंवा
क्लोज इज इक्वल टू लो असेल तर स्टॉक त्या लेवलच्या वरती जाऊ शकला नाही, कंटिन्यू खालती खालती येत राहिला. आपण त्यासाठी एक स्क्रीनर तयार करू शकतो आणि हे स्क्रीनर आपण इंट्राडे साठी वापरू शकतो. सो मला काय पाहिजे, स्क्रीनर कसं तयार करायचं ते आता आपण बघू. मी काय केलं, क्रिएट स्कॅनवर क्लिक केलं, चार्टिंग साईटवर आलो. सगळ्यांचं लक्ष आहे ना, कोणी झोपलं नाही ना? विजय, वैदेही, महेश, ज्ञानेश नाही आहे का? ज्ञानेश ड्रॉप झाले. हो, ग्रेट ग्रेट, ठीक आहे. सो इथे लक्ष द्या, याचा आपण खूप उपयोग करणार आहे आणि मला असं वाटतं की माझ्या क्लासमधला हा सगळ्यात मोठा प्लस पॉईंट आहे की आपण असे स्क्रीनर स्वतःचे स्वतः बनवायला शिकतो. मी अशी लोक बघितले की आत्ता जे तुम्हाला स्क्रीनर सांगतो ना, ते स्क्रीनर फक्त ते रन करतात, त्याच्यात येणाऱ्या स्टॉकची लिस्ट ते पास करतात आणि त्याच्यासाठी महिन्याला 25,000 रुपये घेतात लोकांकडून. स्क्रीनर काय बघा, आपण करतोय, मला कंडिशन तयार करतोय की लिस्ट करा असे स्टॉक ज्याच्यामध्ये खालच्या सगळ्या कंडिशन पास होतील आणि त्याचं सेगमेंट कॅश सेगमेंट असेल. त्याच्यात आपण वेगवेगळे देऊ शकतो, फ्युचर सेगमेंट, निफ्टीचे फक्त 50 स्टॉक, निफ्टीचे 100 स्टॉक, निफ्टीचे 500 स्टॉक. आपण फ्युचर सेगमेंटमध्ये करू. फ्युचर सेगमेंट कावर करायचं, कारण ते ऑलरेडी चांगल्या कंपन्या आहेत म्हणून फ्युचर सेगमेंट. तर मोस्टली मी फ्युचर सेगमेंट किंवा निफ्टी 500 या दोन गोष्टींमध्येच काम करतो. याच्या बाहेर मी जास्ती जात नाही, कारण जितकं आपण याच्या बाहेर जाऊ तेवढी आपली रिस्क वाढते. मार्केटने जर आपल्याला चांगले स्टॉक ऑलरेडी फिल्टर करून दिलेत, त्याला सेगमेंट करून दिलेत, तर मग त्याचा आपण फायदा करून घेतला पाहिजे. तर फ्युचर सेगमेंट सगळ्यात जास्ती सिक्युअर सेगमेंट आहे. मोठ्या कंपन्या असतात त्याच्यात बऱ्यापैकी, आणि त्याच्या खालोखाल निफ्टी 500 वाले. त्याच्या बाहेर तुम्ही पण ट्रेड करू नका असं मी तुम्हाला सजेस्ट करेन, ऍटलीस्ट सुरुवातीला तरी नको. मग हळूहळू जर तुमची रिस्क वाढत गेली, रिस्कचा ॲपिटेट वाढत गेला, तर मग तुम्ही बाकीच्या कंपन्या बघू शकता. सो मला आता असे स्टॉक पाहिजे की जिथे आजच्या दिवसाचा ओपन जो होता तोच आजच्या दिवसाचा लो पण आहे. आता मी प्रश्न विचारणार आहे, सगळेजण अलर्ट राहा, एकदा हे नीट बघा. मी काय लिहिलं आहे आणि त्याच्यातनं कॅन्डल कशी तयार होईल, त्याचा कलर कसा असेल, त्याची साईज कशी असेल, याचा एक अंदाज घ्या. आणि विजय आणि महेश, तुम्ही दोघं जण मला सांगणार आहे की याची कॅन्डल कुठल्या कलरची असेल. दोघांनी थोडंसं बघा हे आणि मला सांगा की जर मी ही टेस्ट रन केली तर मला कोणत्या कलरच्या कॅन्डल मिळतील. जेव्हा पण तुम्ही रेडी असाल तेव्हा सांगा, मी वाट बघणार तोपर्यंत. हा, ही टेस्ट आपण रन करतोय. माझा प्रश्न असा आहे की ही टेस्ट रन केल्यानंतर मला जी कॅन्डल मिळणार आहे त्या दिवसाची, त्या कॅन्डलचा कलर कोणता असणार. ओके, आपण ही टेस्ट रन करू. ओके, किती स्टॉक आले, 10 स्टॉक आले. आणि मी आता हा स्टॉक ओपन करतो, पहिला स्टॉक ग्लेनमार्क. आपली टेस्ट काय, लो इज इक्वल टू ओपन. ही शेवटची कॅन्डल बघा, आजच्या दिवसाचा जो लो आहे तीच आजच्या दिवसाची ओपनिंग प्राइस आहे. त्याच्या खालती स्टॉक नंतर गेलाच नाहीये, त्याच्या वरती वरती वरतीच जात राहिला स्टॉक. आणि स्टॉकने केवढी मोठी मुवमेंट दिली आहे तुम्ही बघा. इथे मी माऊस इथे ठेवतो आणि तुम्ही इथे चेक करा, त्याचा लो आणि ओपन आणि हाय किती फरक आहे बघा. सो ह्या कॅन्डलचा लो होता 822, ओपन पण आहे 822 आणि हाय दिलाय 891 रुपयाचा. 70 रुपयाचा हाय दिलाय 800 रुपयाच्या स्टॉकमध्ये, म्हणजे ऑलमोस्ट 10% मुवमेंट दिली आहे. बरोबर, काल पण तशीच कंडिशन होती बघा, काल पण ओपन इक्वल टू लो होता स्टॉकमध्ये, इथे पण ओपन इक्वल टू लो आहे.
इथे पण ओपन इक्वल टू लो आहे, ह्या दोन कॅन्डलला पण ओपन इक्वल टू लो आहे. म्हणजे जेव्हा पण मी हा स्क्रीन रन करतो, ही टेस्ट रन करतो, तेव्हा मला अप साईडचे स्ट्रॉंग स्टॉक मिळतात, लॉंग साईडला जाण्यासाठी स्ट्रॉंग स्टॉक मिळतात. कारण 9 तास ट्रेड होऊन सुद्धा सेलरकडे एवढी शक्ती आली नाही की त्यांनी दिवसाच्या ओपनिंगचा जो काही ट्रेड होता त्याच्या खालती प्राइसला घेऊन जाऊ शकतील. एवढी शक्ती सेलरकडे आलीच नाही दिवसभरात. सो हा ट्रेड मला देईल सगळे लॉंग स्टॉक, आणि त्याच्यामुळे मी तुला प्रश्न विचारतो की त्या कॅन्डलचा कलर काय असणार. सो सगळ्या कॅन्डल बघा ग्रीन कलरचे आहेत, ओपन इक्वल टू लो वाल्या. त्याच्याच अपोजिट ही कॅन्डल बघा, इथे काय आहे, ओपन इक्वल टू हाय, आणि त्याच्यानंतर स्टॉक कंटिन्यू खालती खालती येत राहिला, तो त्याच्या 1 रुपयावरती पण गेला नाही. मग त्या स्क्रीनरमध्ये मी थोडासा बदल करेल. मी 2 कंडिशन पास करतो, त्याच्यातली कुठली पण कंडिशन जर पास होत असेल, कुठली पण कंडिशन जर पास होत असेल तर मला तसे स्टॉक द्या. मला ह्याच्या एक्झॅक्टली अपोजिट करायचंय. मी डुप्लिकेट फिल्टरवर क्लिक करतो आणि डेली ओपन इक्वल्स टू डेली हाय, म्हणजे मला रेड कॅन्डल पण मिळतील, ग्रीन कॅन्डल पण मिळतील. आणि आता मी रन करतो. अगोदर माझ्याकडे किती स्टॉक होते, 10 स्टॉक होते, आणि सगळ्याची तुम्ही पर्सेंटेज चेंज बघा, 1.5%, 2%, 7%. सो एकेका दिवसातले हे चेंजेस आहेत. एकेका दिवसामध्ये तुम्हाला 1.5-2% रिटर्न मिळतात. एफडी वरती मिळणारा 6% रिटर्न कमवण्यासाठी तुम्हाला फक्त 3 दिवस ट्रेड करावे लागतील. जर हे मिनिमम रिटर्न आपण कन्सिडर केले 1.5%, तर फक्त 4 दिवस ट्रेड करावा लागेल या स्ट्रॅटेजीनुसार. 4 दिवसात तुम्ही एफडीला वर्षभरात जेवढे कमवता तेवढे रिटर्न कमवू शकता. आणि फक्त अपसाईडलाच आहे का, नाही, डाऊन साईडचे पण स्टॉक मिळते मला. अगोदर माझ्याकडे 10ची लिस्ट होती, आता 9 स्टॉक ऍड झाले, आणि हे स्टॉक डाऊन साईडचे 0.2% पासून 6% पर्यंत. सो गुजरात गॅस आज 6% डाऊन झाला. 6% पैकी 2% जरी कमवले आपण दिवसामध्ये तरी पण मोर दॅन इनफ. ओपन इक्वल टू हाय, जिथे जिथे ह्या ऑरेंज कलरच्या लाईन दिसत आहेत ना, तो प्रत्येक दिवस ओपन इक्वल टू हाय वाला आहे. त्या प्रत्येक दिवशी तुम्हाला या स्ट्रॅटेजीनुसार काम करता आलं असतं. इंटरेस्टिंग आहे का नाही, आणि काही अवघड आहे का? बरं, असं पण नाही की तुम्हाला ही स्क्रीनर प्रत्येक वेळेस तयार करावं लागेल. यू कॅन जस्ट सेव्ह दी स्क्रीनर ॲज इट इज. जर तुम्हाला फक्त लॉंग साईडचे पाहिजे, तुम्ही ह्या स्क्रीनरला बंद करा आणि रन स्कॅन करा की तुम्हाला फक्त लॉंग साईडचे स्टॉक मिळतील. जर तुम्हाला फक्त शॉर्ट साईडचे पाहिजे तर तुम्ही ह्याला बंद करा, ह्याला ओपन करा, टेस्ट रन करा, तुम्हाला फक्त शॉर्ट साईडचे 9 स्टॉक मिळतील. ठीक आहे, आणि ह्याला तुम्ही सेव्ह करू शकता. सो डेली O is equal to L or O is equal to H. क्लिअर? म्हणजे ही टेस्ट मी डेली कॅन्डल वरती करतोय, जिथे ओपन इक्वल टू हाय आहे किंवा ओपन इक्वल टू लो आहे. ओपन इक्वल टू लो असेल तर स्टॉक वरती जाणार, ओपन इक्वल टू हाय असेल, टॉप असेल तर तो स्टॉक खालती येणार. तिथे शॉर्टिंगची अपॉर्च्युनिटी आपल्याला मिळणार. सबमिट केलं की हे स्क्रीनर माझं परमनंटली सेव्ह झालं. तुम्ही काय करू शकता, जस्ट या नावाने स्क्रीनरवरती यायचं, डेली O इज इक्वल टू एल या नावाने आपण केलं ना, स्क्रीनरवरती यायचं आणि ते सर्च द्यायचं डेली O इज इक्वल टू एल. हे दुसरं कोणीतरी स्क्रीनर तयार केले, त्यांचं एक मिळालं आपल्याला, त्याने बाकीचे पण क्रायटेरिया त्याच्यात टाकले. सध्या आपण याच्यात नको जायला पण, कारण नाही मग कन्फ्युजन होईल. सो आपण जे स्क्रीनर तयार करतो ते आपल्या डॅशबोर्डमध्ये सेव्ह होतात. आता तुम्हाला ती एक गंमत दाखवतो. मी एवढे सगळे स्क्रीनर तयार केलेत,
आणि 140 पेजेसपेक्षा जास्ती पेजेस, ऑलमोस्ट 250 पेक्षा जास्ती पेजेसचे स्क्रीनर माझ्याकडे तयार आहेत. सो तुम्ही पण एक करून बघा, अशा प्रकारे स्टॉक फिल्टर करा. ठीक आहे. सो हा तुमचा अभ्यास आहे. हे एक स्क्रीनर तयार करायचं, ते स्क्रीनर ओपन करायचं आणि ती ही जी लिंक आहे ती लिंक माझ्याबरोबर तुम्ही शेअर करायची, की मला चेक करता येईल की तुम्ही जे केलेलं ते बरोबर आहे का नाही. ही लिंक फक्त कॉपी करा. तुम्ही सेव्ह केल्यानंतर तुमच्या नावाने, तुम्ही वाटलंच तुमचं नाव पण टाकू शकता तिथे. तर तुमचं नाव टाका, डेली ओपन इज इक्वल टू हाय, ओपन इज इक्वल टू लो, त्याला सेव्ह करा आणि माझ्याबरोबर ते शेअर करा टेलिग्रामवरती. एवढं सगळं करणार. आणि आता शेवटचा पण महत्त्वाचा टॉपिक आपण बघणार आहे, तो म्हणजे हाऊ टू ड्रॉ सपोर्ट रेजिस्टन्स. आज आपण फक्त एक इंट्रोडक्शन बघू, पाहिजे तो उद्याला त्याची आपण प्रॅक्टिस करू जास्ती वेळेस. स्विंग, हा काय उद्या कुठला वार? उद्या सॅटरडे ना. उद्याला माझं तसं काही प्लॅन नाहीये. तुमचं जर तुम्ही फ्री असाल तर आपण करू, मला चालेल उद्याला. करायचं का आपण उद्या? तुम्ही जर सगळे असाल तर मग करू. मला कारण एक हे आहे की 20 तारखेच्या आता मला हे संपायचं बरोबर. ते 20 तारखेचं माझं टार्गेट आहे. तर जर रोज तुम्ही 2-2 तास देणार असाल मग ते पण चालणार आहे. सॅटर्डे संडे दोन्ही दिवस करणार असाल ते पण चालणार आहे. महेश आणि वैदेही म्हणजे मग उद्या हा चालेल ना. मग टायमिंग कसं ठेवायचं? टायमिंग पण सांगून द्या मला. चालेल. मग 2 ते 4 करायचं. मग उद्याला 2 ते 4. पण तुम्हाला चालत असेल तर मला काही प्रॉब्लेम नाही. तुम्ही ठरवा तसं. तुम्ही सांगाल तसं मी करायला तयार आहे. संडेला जर तुम्हाला ब्रेक पाहिजे असेल तर ब्रेक घ्या. हम्म. हा हा. सो संडेला 1च तास घेऊ, बाकीचे दिवस 2-2 तास घेऊ आपण. चालेल. हा मग बाकीच्या दिवशी आपण 2 ते 4 ठेवू. उद्याचं पण म्हणतोय का तू? मग सॅटर्डे संडे 1 ते 3 करायचं. ओके. हा पाहिजे तर मग आपण पुढचे नाही, मग पुढचे सगळे सेशन आपण 1 ते 3 करू, तसं मग करता येईल. ठीक आहे ठीक आहे, काही प्रॉब्लेम. मग सॅटर्डे संडे 1 ते 3, नो प्रॉब्लेम. मग सॅटर्डे संडे 1 ते 3 आणि मंडे ट्यूजडे 2 to 3, 2 to 4, 2 to 4. येस. ठीक आहे. आता फक्त याच्यात माझं मी जर काय विसरण्याचे चान्सेस आहे तर मला रिमाइंड करा फक्त तुम्ही, ती जबाबदारी तुमची. ओके. सो उद्याला 1 ते 3 भेटू आपण, नो प्रॉब्लेम. आणि हे जे सपोर्ट रेझिस्टन्स ड्रॉ करायचं ना ते उद्याला बघू, कारण तो महत्वाचा टॉपिक आहे परत, कारण त्याच्यावरती सगळा खेळ आहे. आणि माझा एकदम पूर्ण विश्वास आहे जर तुम्ही सपोर्ट रेझिस्टन्स चांगले ड्रॉ करू शकले ना तर खूप भारी ट्रेड तुम्हाला मिळतात, खूप भारी ट्रेड मिळतात. सो सपोर्ट रेझिस्टन्ससाठी एक आपण डेडिकेटेड सेशन ठेवू आणि मग कॅन्डलस्टिक चालू करू की ज्याच्या बेसिसवरती आपण एंट्री कुठे घ्यायची ते ठरवू शकतो. डन. सो आज अभ्यास दिलाय. कालचा अभ्यास तुम्ही केला का? काल निफ्टी 50च्या स्टॉकवर तुम्हाला
डेली हाय लो क्लोज मार्क करायला सांगितलं, सगळ्यांनी केला? प्रामाणिकपणे सांगायचं, नसेल केलं तर नाही म्हणून सांगा. ज्ञानेश वैदे. हा, कोणीच नाही केला. बघा मी तुम्हाला सांगतो, हे बघा मी माझ्या साईडने फुल इनपुट देतोय. प्रोसेसिंगचं काम तुमचं आहे. जर प्रोसेसिंग झालं नाही तर आउटपुट होणार नाही. आपण सगळे आय टी वाले लोक आहेत. इनपुट प्रोसेस आउटपुट, इनपुट किती पण द्या, प्रोसेसिंग झालं नाही तर आउटपुट होणार नाही. आणि कालचा जो टास्क होता खूप इझी वाला टास्क होता. मग आता उद्याला तुमच्याकडे 2 तास पेंडिंग आहे ना, पहिलं निफ्टी 50 वाला आणि आता स्क्रीनरचा. ओके, सो 2 तास उद्याला कम्प्लीट असतील तर क्लासला यायचं, नाही तर क्लासला यायचं नाही. ठीक आहे, नक्की करा, थोडासा वेळ द्या, कारण तुम्हाला तेच सांगतो, वेळ दिला नाही ना तर बाकीचे लोक पैसे कमवतील, तुम्ही फक्त बाकीच्यांचे स्क्रीनशॉट बघा. चालेल? नाही, तेवढा वेळ द्या, बाकी काहीच नाही.